नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। शिंदेनी मला गुंड बनवल्याचा गणपत गायकवाड म्हणाले, आता मोदी गॅरंटी कुणाला पावणार? मिंधे की भाजप आमदाराला? गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा। देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री। उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका तर हुडी घालून करामती केल्या ते भाजपवरच उलटल्या। भाजपचा पक्ष संपला, माझी शिवसेना तर आणखी फोफावली, ठाकरेंचं वक्तव्य। गद्दारीचा शंका कधीच पुसला जाऊ शकत नाही, उद्धव ठाकरेंकडून दीपक केसरकरांचा डबल गद्दार असा उल्लेख। आज रविवार, कोंबडी वडे तर झालेच पाहिजे, कोंबडी चोरांची पिसं तुम्हीच काढली, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला। कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरेंच्या मनगटावर रुद्राक्षाची माळ। बाळासाहेबांप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या हातात रुद्राक्षांची माळ पाहायला मिळाली। सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभास्थळाच्या परिसरात शिंदे गटाची बॅनरबाजी। विचारांचे वारस नेतृत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे आशयाचे फलक ठिकठिकाणी झळकले। गणपत गायकवाडांचा आणखी 7 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। जमिनीच्या वादावळी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। गायकवाडांच्या घराबाहेर ठाणे पोलिसांची सुरक्षा तैनात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी। भुजबळांची स्वतःच्या सरकारवर शंका। भुजबळांकडून फडणवीस आणि अजितदादांना डॅमेज करण्याचा प्रयत्न। जरांगेंची भुजबळांवर टीका। राजीनामा द्या किंवा डोक्यावर घेऊन फिरा, पण मराठ्यांवर बोलू नका। भुजबळांमुळे पक्ष मोडला, आता पर सरकार देखील पडेल। छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची टीका। गोरगरीब उपाशी मरावेत हे भुजबळांचं स्वप्न, ओबीसींनी भुजबळांपासून सावध राहावं, मनोज जरांगेंचा भुजबळांवर निशाणा। भुजबळ ज्या पक्षात जातात तो पक्ष संपवतात, आता सरकारही पाडतील। भुजबळांनी स्वतःचं कुटुंब देखील अडचणीत आणलं, जरांगेंची भुजबळांवर टीका। भुजबळांचा राजीनामा हे केवळ नाटक, राजीनामा दिल्यानंतरही भुजबळ कॅबिनेट बैठकीत सहभागी। तुमचं काय राजकारण सुरू आहे हे लोकांना कळतंय, राऊतांचा भुजबळांसह सरकारवर हल्लाबोल। छगन भुजबळांच्या भूमिका मुख्यमंत्र्यांच्या विरोधात, मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। व्यवसायाचा उल्लेख करून भांडण वाढवणं अत्यंत चुकीचं, मतभेद आहे, दुश्मनी नाही, भुजबळांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचा विषय अजूनही पुढे गेलेला नाही, सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 2.5 महिन्यांपूर्वी राजीनामा दिला तरी मंजूर होणार नाही, छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर आशिष देशमुखांचं वक्तव्य। शेवटची निवडणूक सांगून मतं मागितली, पण तुम्ही भावनिक होऊ नका, सुप्रिया सुळेंना टोला लगावत अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करा, कार्यकर्त्यांची अजित पवारांकडे विनंती। तर लवकरच बारामतीसाठी उमेदवार जाहीर करेन, अजित पवारांचं वक्तव्य। कोस्टल रोड पूर्ण नाही, पण श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाचा घाट। कोस्टल रोडच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका। महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणासाठी अंडरग्राऊंड कार पार्क बनवत आहात? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। अंडरग्राऊंड कार पार्कला आदित्य ठाकरेंचा विरोध, तर घोड्यांच्या तवेल्यासाठी मुंबईकरांचे पैसे वापरू देणार नाही, आदित्य ठाकरेंचा इशारा। निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंच्या कुडाळमधील सभेला विरोध, ठाकरेंनी सभेचं ठिकाण बदलण्याची राणेंची मागणी। उद्धव ठाकरेंचा दौरा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होईल, अशा धमक्यांची पर्वा न करत शिवसेना पुढे आली आहे, संजय राऊतांचा निलेश राणेंवर पलटवार। आम्हाला अडवण्याची तुमची हिंमत नाही, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचं निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर। सिल्वासामध्ये ठाकरे गटाच्या 500 कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासानी पक्षप्रवेश संपन्न। गडचिरोली बदलतंय, बदल दिसतोय, आम्ही भाषणातून नाही तर करून दाखवतोय, गडचिरोलीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांच्या घरी बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, रात्री 12 वाजता ठाणेनगर पोलीस कंट्रोल रूमला फोन। पोलिसांकडून रात्री आव्हाडांच्या घराची तपासणी, तपासणीत काहीही आढळलं नाही, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गडचिरोलीतील मार्कंडा देवस्थानाला भेट, मार्कंडा देवस्थानाच्या नूतनीकरणाची फडणवीसांकडून पाहणी।
वंचित आघाडी आगामी निवडणुकांसाठी मैदानात उतरली. वंचितच्या प्रचाराची नागपुरातून सुरुवात होणार. आंबेडकर 7 फेब्रुवारीला शेतीविषयी ब्लू प्रिंट सादर करणार. 7 फेब्रुवारीनंतर राज्यात ठिकठिकाणी सभांचं आयोजन. बारामतीत अजित पवारांच्या उपस्थितीत भरला जनता दरबार. विद्याप्रतिष्ठानमध्ये बारामतीकरांची गर्दी. अजित पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्म हाऊसवर लुटला हुरडा खाण्याचा आनंद. दिलीप माने आणि अजित पवार यांची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचं पुन्हा एकदा समोर. परभणी परळी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 100 कोटी रुपये जाहीर. प्रवाशांकडून समाधान व्यक्त. राज्यातील निवासी डॉक्टर 7 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर. सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निर्णय. रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक कार. मंत्र्यांना मिळणार 25 लाखांपर्यंतची गाडी. पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व सरकारी वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं धोरण. महालक्ष्मी रेसकोर्सवर कुठल्याही पद्धतीचे बांधकाम होणार नाही. रेसकोर्सच्या जमिनीवर फक्त हिरवळ, सायकल ट्रॅक आणि लोकांना चालण्यासाठी वॉक ट्रॅक बनवणार. मुंबई महापालिकेची माहिती. मेट्रो 3 आता 3 टप्प्यात वाहतूक सेवेत येणार. पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस आरे ते बीकेसी भुयारी. दुसरा टप्पा बीकेसी ते वरळी तर तिसरा टप्पा वरळी ते कुलाबा असणार. MMRC कडून नियोजन. मुंबईतील पायाभूत सुविधा आणि रस्त्याच्या उभारणीला वेग. मुंबईतील 16 उड्डाणपुलाच्या कामांना गती मिळण्यासाठी 4,830 कोटी रुपयांची तरतूद. भारतीय तटरक्षक दलाच्या C-439 जहाजाने समुद्रात पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले. 3 तासाच्या बचाव कार्यानंतर या व्यक्तीला वाचवण्यात यश. सिकोकाई ऑइल इंडिया कराटे चॅम्पियनशिपच्या 68 किलो वजनी गटात महाराष्ट्राची बाजी. महाराष्ट्राच्या दीपाली सुर्वे यांनी पश्चिम बंगालच्या स्पर्धकाला 8-1ने हरवलं. कचरा व्यवस्थापन विलगीकरणासाठी BMC कडून 168 कोटींचा निधी. गेल्या वर्षाच्या अंदाजापेक्षा 14% अधिक तरतूद. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध सोयी उपलब्ध करून देत कमावले 95 कोटी 24 लाख. विमानाची इमर्जन्सी लँडिंग, डेव्हलपमेंट फी, कमर्शियल चार्जेसमधून मिळाले 95 कोटी. वांद्र्यातील गोविंद टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. नव्या विकासकाची नियुक्ती करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी. ठाणे बोरिवली भुयारी मार्गातील अडथळा दूर. MMRDAला केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पाच्या भूमिपूजनाची शक्यता. मुंबईतील खाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगराचं पुनर्वसन MMRDAच्या मार्फत होणार. 4,000 कोटी रुपये कर्ज रूपात उभारणार. भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभा क्षेत्रात भाजपची घरचलो अभियानासंदर्भातील बैठक संपन्न. माजी मंत्री परिणय फुके यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती. येरवडा कारागृहात 812 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. सीसीटीव्ही यंत्रणेचे गृह विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोग यांच्या हस्ते उद्घाटन. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल. भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर चतुष्पंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुणे पालिकेकडून विकास कामांसाठीच्या 121 निविदा प्रसिद्ध. निवडणुकांच्या आचारसंहितापूर्वी चालू अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यासाठी नव्या निविदा. विकास कामांवर 100 कोटींचा खर्च होणार. पुणे विमानतळ देशातील सगळ्यात जास्त व्यस्त विमानतळांपैकी एक. विमानतळावरून वर्षभरात 80 लाख प्रवाशांचा प्रवास. वर्षभरात 148 कोटींची कमाई. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी नामांकनात लोहगडच्या समावेश. शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त 12 शिवकालीन गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादी समावेशाचा प्रस्ताव. पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाचं सर्वेक्षण 100% पूर्ण. शेवटच्या 3 दिवसात 11% सर्वेक्षण केल्यामुळे मुदतीच्या सर्वेक्षण पूर्ण झाल्याची महापालिका प्रशासनाची माहिती. मराठा समाजाच्या सर्वेक्षणात पुणे विभाग अव्वल. विभागात 9,30,000 कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण. तर राज्यात 95% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती. बीडच्या विशेष पोलीस पथकाकडून 1 क्विंटल गांजा जप्त. 5 आरोपी ताब्यात. 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. बुलढाण्यात कोळी महादेव समाजाच्या आरक्षणासाठी तरुणांचे समाधी आंदोलन. 2 तरुणांकडून स्वतःला जमिनीत गाडून घेत आरक्षणाची मागणी.
ओबीसी युवा अधिकारी मंचाची यात्रा नागपुरात दाखल. जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक. यात्रेत तरुण वर्गाचा मोठा सहभाग.